नमस्कार, मी संदीप देसाई। या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण बघतोय की मागच्या काही दिवसांपासून आज काल या अनेक दिवसांमध्ये आपण बघितलं तर पोलिसांवर हल्ले वाढताना दिसतात। महाराष्ट्र पोलीस सदैव तत्पर आहेत, पण गेल्या काही काळामध्ये पोलिसांवर होणाऱ्या सर्रास हल्ल्यांमुळे चिंता व्यक्त करताना असं झाल्यास समाज कसा सुरक्षित राहील असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या घटना वारंवार का घडतायत बघूया त्यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट। पोलीस केवळ रक्षक नाही तर कोरोना योद्धेही। पोलिसांवर हल्ला करण्यास धजवतात कसे? समाज कसा सुरक्षित राहणार? पोलिसांवरील हल्ल्यांवर राजकारण्यांचं मौन। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीदवाक्य। याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचं रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध आहे। पोलीस हा आपल्या समाजातला असा घटक आहे की जो इतरांच्या रक्षणासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी करतोय, मात्र त्याचं स्वतःचं संरक्षण करणंच त्याला आता अवघड जातंय। अशा घटना समोर येत आहेत। एकीकडे मुंबईमध्ये एका वाहतूक पोलिसालाच मारहाण झाल्याची घटना घडली आहे, तर दुसरीकडे अमरनाथ पोलीस ठाण्यातल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर 4 जणांनी चक्क तलवारीनं वार केले। अयोग्य आणि बेकायदेशीर तर आहेच आहे, निंदनीय आहे, आक्षेपार्ह आहे। काल दुपारची घटना आहे आणि या संदर्भात दोन्ही आरोपींना म्हणजे ती महिला आणि तिच्यासोबतचा व्यक्ती दोघांनाही अटक केलेली आहे। 353, 332 क्रिमिनल अमेंडमेंट ऍक्ट 3 आणि 7 अशी गंभीर सेक्शन्स लावून त्यांना अटक करून आपण कोर्टासमोर प्रोड्यूस केलेला आहे। पोलिसाला मारहाण केलेल्या प्रकरणात सर्वसामान्यच नाहीत तर खुद्द राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांना शिक्षा सुनावल्याची घटना ताजीच आहे। त्यात राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील 81,000 गुन्ह्यांची नोंद झाली। तसंच पोलिसांवरील हल्ल्याच्या 184 घटना घडल्या। या घटनांमध्ये एकूण 363 हल्लेखोरांना अटक करण्यात आली। राज्यात लॉकडाऊनच्या उल्लंघनाचे 96,000 गुन्हे दाखल झाले असून एकूण 18,722 जणांना अटक करण्यात आली आहे। हे पहा, ही मानसिकता का आणि कशी येते हा अभ्यासाचा विषय आहे। जे रात्रंदिवस मेहनत करतायत, सुरक्षेसाठी कटिबद्ध आहेत, त्या अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोबल चांगलं कसं राहील यासाठी लोकांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो। पोलिसांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करताना असे झाल्यास समाज कसा सुरक्षित राहील असा प्रश्न मद्रास उच्च न्यायालयाने उपस्थित केला। लोक एकत्र येतात, पोलिसांना शिवीगाळ करतात, त्यांच्यावर हल्ले करतात, हे सुरक्षित समाजासाठी चांगलं नाही असंही मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलं। वाहतूक नियमांचं उल्लंघन करून पोलिसांकडून कारवाई करत असताना पोलिसांवरच हल्ले करण्याचं प्रमाण देखील खूप वाढलंय। काही दिवसांपूर्वी 2 बहिणींनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला अशीच मारहाण केली। या संदर्भात बातमी पुढे आल्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे। कोणालाही पोलिसांवर हात उचलायचा अधिकार नाहीये। मी मुंबई पोलिसांना आग्रह करणार आहे आणि मला खात्री आहे गृहमंत्री अनिल देशमुख यात परत कॉम्प्रोमाइज करायचा प्रयत्न करायला लावणार, पण कॉम्प्रोमाइज होऊ नये। ज्यांनी ट्रॅफिक पोलिसवर असा हल्ला केलाय त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे। ज्या लॉकडाऊनच्या काळात आपण घरात सुरक्षित होतो तेव्हा हाच पोलीस रस्त्यावर 13 तासांपेक्षा अधिक काळ ड्युटी बजावत होता। त्यात कित्येक पोलीस कोरोनाग्रस्त झाले तर काहींनी आपला जीवही गमावला। त्याच्या या कर्तव्यपूर्तीचं फळ त्याला त्याच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या स्वरूपात मिळत असेल तर त्याने करायचं काय? या सणासुदीच्या काळातही गर्दीत उभा राहून हा योद्धा आपलं कर्तव्य बजावणार आहे। अशा वेळी आपणच त्याला सहकार्य करून त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आपण बघितलं कशा पद्धतीनं पोलिसांवर हात उगारण्यापर्यंत मजल अनेकांची गेलेली आहे आणि आता यावरच आपण चर्चा करणार आहोत। उदय वारंजूकर कायदेतज्ञ आपल्या सोबत असणार आहेत आणि त्याचसोबत सुजाता पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई या सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत। पहिल्यांदा
उदय सरांच्याकडे जातो. उदय सर, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं, अनेक या अगोदरही घटना घडलेल्या आहेत आणि या काही दिवसांमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. खरंच या सगळ्यामध्ये कायदा काय म्हणतो? आपण बघतो बऱ्याच वेळेला कलमं लावली जातात आणि पोलिसांवर हात उगारणारे जे काही लोक असतात हे 2-4 दिवसांनी 8 दिवसांनी बेल घेतात आणि निवांत राहतात. म्हणजे माझं काहीच कायदा करू शकत नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये कायदा काय म्हणतोय? मला सगळ्यात प्रथम आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की गेल्या काही महिन्याभरामध्ये, विशेषतः या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये, पोलीस किंवा जी सरकारची जी यंत्रणा आहे त्याच्या विरोधामध्ये वागणाऱ्या लोकांची संख्या वाढलेली दिसते. आज एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघताना लक्षात येतं की लॉकडाऊनचे आदेश न पाळणारी अनेक लोक आहेत. लाखो मध्ये अशा प्रकारचे गुन्हे रजिस्टर होत आहेत. या सगळ्यामधून निर्माण होणारा जो प्रश्न आहे तो असा आहे की लोक कायदा का पाळत नाहीयेत? त्यांना कायद्याची भीती वाटत नाहीये का? कायदा पाळण्याची त्यांना सांगायची काही गरज आता निर्माण झालीये का? का त्या ठिकाणी कदाचित ते जे कोणी व्यक्ती सरकारचे किंवा शासनाचे प्रतिनिधी म्हणून जी परिस्थिती त्या ठिकाणी हँडल करतायत ते योग्य प्रकारे हँडल करू शकत नाहीयेत का? अनेक प्रश्न उभे राहतात. साधा आपण जो प्रश्न विचारला संदीप, त्याला उत्तर देताना सांगतो की जर एखाद्या सरकारी व्यक्तीला सरकारी कामकाज करताना जर का आपण अडथळा आणला तर 353 नावाच्या कलमाच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकते. बरोबर, पुरेशी गंभीर आहे. पण असं असताना सुद्धा लोकांना त्याची भीती वाटत नाही आणि सर्रास सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचं काम करताना अडथळा आणण्याचे रोज महाराष्ट्रात कुठं ना कुठेतरी कृत्य घडत असतात. त्यातले फार थोडे हे FIR पर्यंत येतात. त्यातले फार थोडे आपल्यासारखे सुशिक्षित आणि जबाबदार मीडिया चर्चेला घेतात. त्यामुळं साधा प्रश्न माझ्या मनामध्ये येतो की जो निश्चितच आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये आलेला आहे की अशा प्रकारचं जे कायदे त्याची भीती या सामान्य नागरिकांना वाटत नाही का? लॉकडाऊनचा आदेश आहे, तो धुडकावून लावून लोक रस्त्यावरती येतात, त्यांना भीती वाटत नाही का? जो पोलीस अंमलदार आपल्या सगळ्यांसाठी काम करतोय त्या माणसाला आडवं जातात, वेडवाकडं बोलतात, शिवीगाळ करतात, याची त्यांना भीती वाटत नाही का? आपल्या विरुद्ध कायद्याची काही कारवाई होईल ती. आणि दुसऱ्या बाजूला जसं मी आता म्हटलं त्याप्रमाणे ही परिस्थिती हँडल करण्यासाठी त्या पोलिसांना काही योग्य प्रकारचं प्रशिक्षण गरजेचं आहे का? कारण आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण जी क्लिप वारंवार दाखवलेली आहे बघितल्यानंतर तो जो पोलीस महोदय आहे तो हतबल झालेला दिसतोय. बरोबर, तो काहीच काम करू शकत नाहीये. त्याला कदाचित अशा प्रकारची जी अवस्था आहे त्याच्यात कशी सिच्युएशन हँडल करायची, याच्यातून रस्ता कसा काढायचा याचा त्याला प्रश्न पडलेला असावा असं चित्र दिसतंय. महाराष्ट्रामध्ये कदाचित महिलांनी पुरुष जे काही पोलीस अंमलदार आहेत किंवा पोलीस जे काही पथकामधले लोक आहेत त्यांना प्रतिबंध केल्याची अनेक उदाहरणं आपल्याकडे लक्षात बघायला मिळतात. कितीतरी वेळा असं देखील बघायला मिळतं की मुख्य आरोपीच्या भोवती महिलांचं एक कडं किंवा वर्तुळ किंवा वेटोळ असं देखील उभं केलं जातं जेणेकरून त्या मुख्य जो आरोपी आहे त्याला संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अशा प्रकारची रचना केलेली असू शकते. तर मला असं वाटतं की या संपूर्ण जो चर्चेला आपण विषय घेतलाय त्याच्याबद्दल आपलं अभिनंदन. महत्वाचा विषय. आणि आता सुरुवातीलाच मला असं वाटतं सांगावंसं की या विषयाकडे दोन्ही बाजूनं बघण्याची गरज आहे. बिलकुल. एका बाजूला जे कोणी सरकारी अंमलदार आहेत, सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांचं काम करण्याची पद्धत, दुसऱ्या बाजूला नागरिकांची व्यक्त होण्याची पद्धत आणि यातून निर्माण होणारी कायदा आणि सुव्यवस्था याचा जो प्रश्न आहे त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अगदी उदय सर, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की तुम्ही आता म्हणालात की यामध्ये सरकारी कामात अडथळा आणला त्याबद्दल पुरेसं कलम सुद्धा आहे आणि त्यामध्ये पुरेशी शिक्षा सुद्धा करण्यात आलेली आहे. पण आता ते पुरेसं आहे का यावर आपण चर्चा करणार आहोत. पण आता मुंबईमधलं एक प्रकरण बघितलं, अंबरनाथ मधलं प्रकरण बघितलं. ही प्रकरणं किंवा या घटना थांबलेल्या नाहीत. नागपूरमध्ये सुद्धा अशीच एक घटना घडली आहे. नागपूरमध्ये पोलिसांनी कारवाई केली म्हणून पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. एका अवैध वाळू व्यवसायातील सामील असलेल्या आरोपीवर कारवाई केल्याचा त्याच्या भावाला राग आल्यानं त्याने पोलीस हवालदार रवींद्र चौधरी यांच्यावर चाकूने हल्ला केलाय.
हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. हल्ले होऊ नये यासाठी आमचे संबंधित वरिष्ठ जे आहे आमचे पोलीस अधीक्षक साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब यांनी सर्व ठाणेदार यांना सूचना आवश्यक त्या सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे. हल्ले होत आहे, एकदम दुर्दैवी घटना आहे. जे पोलीस आपलं कर्तव्य निभवताना 24 तास समाजात कार्यरत असतात, अशा पोलिसांवरती हल्ले होतात आहे. एकदम दुर्दैवी आहे. मी सामान्य नागरिक म्हणून अशा हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. महाराष्ट्र सरकारला निवेदन करू शकतो की जे कोणी हल्लेखोर आहे त्यांना सक्त अशी त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून याच्यानंतर असे हल्ले करण्याची त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. तर रस्त्यावर अशा परिस्थितीमध्ये हल्ले करणाऱ्यांना धडा शिकवा. कोणीतरी ऐरीगैरी नटी पोलिसांना माफिया म्हणते हे आपण थंडपणे बघतो, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले. त्यांचा रोख खून आकडा ते सांगायची गरज नाही. खरं म्हणजे रस्त्यावर अशा प्रकारे पोलिसांवर जे हल्ले करतायत ना, त्यांना तुरुंगात पाठवण्याआधी, कायदेशीर कारवाई करण्याआधी तिकडे जे आपले बगे उभे असतात ना सगळे थंडपणे, त्यांनी थंड बसता कामा नये. जे पोलीस या सगळ्या काळामध्ये शहीद झाले आपल्यासाठी, त्यांच्यावरती कोणीतरी ऐरागार उठतो आणि हात टाकतो, कोणीतरी ऐरेगरी नटी उठते आणि माफिया म्हणते पोलिसांना, आणि आपण सगळे लोक सहन करतो. आज त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई जरी झाली असली तरी समाजाने सुद्धा अशा लोकांवरती बहिष्कार टाकला पाहिजे. आपण बघितलं संजय राऊत यांनी प्रखर मत व्यक्त केले. तर पोलिसांवर असा हल्ला करण्याची हिंमत का होते याची गंभीर दखल सरकारने घेतली पाहिजे, यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे आणि पोलिसांवरच हात उचलण्याची पद्धत आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या व्हिडिओ क्लिप्स फिरवणं आमच्या मुंबईच्या पोलिसांना किंवा राज्यातले पोलीस असतील त्यांच्यावर जे कोणी हात उचलत असतील त्यांच्यावर गुन्हे तर झाले पाहिजे. पण मला असं वाटतं ही परिस्थिती, ही हिंमत, ही ताकद ह्या महाराष्ट्रातल्या पोलिसांवर जे दुर्दैवी प्रकार घडत आहेत त्याबद्दल सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि आमच्या ह्या पोलिसांवर जे कोणी हात उचलत असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. आपण बघतोय जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होताना दिसते. सर्व स्तरातून आता मागणी व्हायला लागली आहे. पोलिसांवर हात उगारायला माणसं धजावतात कशी, हा सगळा प्रश्न आहे. आणि कायद्याचा धाक उरलाय का, वर्दीचा धाक उरलाय का नाही, हा प्रश्न निर्माण होतो. आणि याविषयीच आपण बोलतोय. आपल्यासोबत कायदेतज्ञ उदय वारुंजीकर सर सुद्धा आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन वारुंजीकर सरांच्याकडून अजून कायद्यातल्या काही बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि कायद्यामध्ये काय काय नेमक्या तरतुदी करण्यात आल्यात याच्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पोलिसांवर होत असलेल्या वारंवार या सगळ्या हल्ल्यांवर आपण चर्चा करतोय. कायदेतज्ञ उदय वारुंजीकर आपल्यासोबत आहेत. वारुंजीकर सर, आपण बघितलं नागपूरमधली एक घटना बघितली, अंबरनाथमध्ये घटना घडलेली आहे, मुंबईमध्ये घटना घडलेली आहेत. वारंवार अशा घटना होताना दिसत आहेत. मगाशी तुम्ही ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणाला होतात की सरकारी कामामध्ये अडथळा आणण्याला कायदेशीर तरतुदी बऱ्या आहेत, मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर अशा प्रकारे हल्ला करून जर 8 दिवसामध्ये जामीन घेऊन हे जर माणसं सुटणार असतील तर मग कायद्याला घाबरायचं का? मग पोलिसांवर उठसूट कोणीही हल्ला करू शकतो. हा कायदा कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे का? 1861 सालामध्ये भारतामध्ये पोलिसांचा कायदा पारित करण्यात आला आणि ज्यावेळेस आपली राज्यघटना अंमलात आली त्या दिवशी तो एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असलेला कायदा आहे म्हणून तो संपूर्ण देशामध्ये लागू झाला. परंतु राज्यघटनेच्या चौकटीमध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक राज्याला लॉ अँड ऑर्डर या विषयाच्या संदर्भामध्ये, कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भामध्ये स्वतंत्र कायदा करण्याचे अधिकार आहेत. त्याप्रमाणे आपला महाराष्ट्राचा पोलीस कायदा 1951 सालामध्ये तयार करण्यात आला.
पण हे सगळं असून सुद्धा ज्या कलमाचा आपण आता उल्लेख करतात ते कलम म्हणजे 1860 सालामधला जो भारतीय दंडविधान कायदा आहे, 1960 नाही, 1860 सालातला जो भारतीय दंडविधान कायदा आहे, त्या कायद्यामधलं जे तरतूद आहे ती तरतूद म्हणजे 353 कलमाची तरतूद. बरोबर. आपल्यापैकी अनेक प्रेक्षकांना माहिती असेल की 353चा दुरुपयोग करतायत अशा प्रकारचा आरोप अनेक वेळा होत असतो, किंवा 353चे दातच नाहीयेत, 353ला काही धाकच उरलेलं नाहीये, 353ची भीती वाटेन अशी झालेली आहे, असा देखील एक युक्तिवाद दुसऱ्या बाजूला होत असतो. म्हणजे मग या दोन्हीचा जरी आपण विचार केला तरी देखील प्रश्न शिल्लक राहतो की आज घडीला या कायद्यांचा पुनर्विचार करायची गरज आहे का? तर कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की होय, निश्चितच याची गरज आहे. आपण आता विचारलेल्या प्रश्नामध्ये आपण उल्लेख केला की यांना 8 दिवसाभरामध्ये जामीन मिळत असेल तर ते कितपत योग्य आहे. आपल्या प्रेक्षकांना मी परत एकदा सांगू इच्छितो की अटक हा प्रत्येक गुन्ह्यामध्ये घडलीच पाहिजे, अटक झालीच पाहिजे असं माननीय सर्वोच्च न्यायालय म्हणत नाही. गुन्हा घडला म्हणजे अटक व्हायलाच पाहिजे असं नाहीये. अटक का केली जाते तर तपास करण्यासाठी अडथळा येऊ नये म्हणून अटक केली जाते. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताची जी काही आपण महिला जी दाखवतायत, निळ्या ड्रेस मधली महिला पांढरा आणि खाकी शर्ट, पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असणाऱ्या आमच्या ट्रॅफिक हवालदाराला मारतायत. या महिलांच्या बाबतीमध्ये जर का अटक करताना त्या ठिकाणी कदाचित ताबडतोब जामीन दिला जाऊ शकतो. कारण असं आहे की मुळातच त्याच्यामध्ये फारसं काही तपास करण्याचं फार मोठं काही अवघड काम नाहीये. जो तपास करायचा आहे तो तपास करण्याच्यासाठी म्हणून अटक असते. त्यामुळे तपासाला अडथळा होतोय असं जर का दिसलं तर तो अटक केलेली व्यक्ती ही जास्त दिवस तुरुंगामध्ये ठेवली जाते. त्यामुळे आपलं जे काही प्रेक्षकांचं जे सर्वसाधारणतः जे आपलं जनमत असतं ते म्हणजे गंभीर गुन्हा आहे म्हणजे त्याला जास्तीत जास्त दिवस तुरुंगात डांबून ठेवलं पाहिजे असं कायद्याची चौकटीत मध्ये ढोबळमानानं म्हटलं जातं. पण हा जो काही गुन्हा जो आता आपल्या नजरेसमोर येतोय 353चा, याचा तपास हा एका दिवसात किंवा 2 दिवसात होणार आहे. बरोबर. जे काही 5-10 जिथले जे काही नागरिक आहेत त्यांचा जबाब नोंदवून घेणं, ज्या कोणी महिला पोलीस अंमलदार त्या ठिकाणी आलेल्या होत्या त्यांचा जबाब नोंदवून घेणं, अशा प्रकारचे जे काही काम करायचंय तेवढंच त्याच्यामध्ये होणार आहे. पण याच्यापेक्षा जर का गंभीर गुन्हा असता, म्हणजे आपण जे नागपूरमधलं उदाहरण दिलं की याचा वाळूचा जो काही तस्करीचा जो प्रश्न आहे आणि त्यातून निर्माण झालेला पोलिसाबरोबरचा वाद आणि त्याच्यावरती पोलिसावरती केलेले जे काही मारहाण आहे, असा जर का प्रश्न असेल तर कदाचित तो गुन्हा आपण जो काही महिला आणि ट्रॅफिक पोलिसाचा जो काही वाद दाखवलाय त्याच्यापेक्षा गंभीर मानला जाऊ शकतो. त्यामुळे त्या गुन्ह्यामध्ये निश्चितच काही दिवस जास्त तपासाला लागू शकतात. आता मी परत पहिला जो प्रश्न विचारला त्याच्याकडे येतो. तो पहिला प्रश्न आपण असा म्हटला होता की या बाबतीमध्ये लोकांना भीती का नाही वाटत आहे या सगळ्याची. बरोबर. आणि म्हणून मग त्याच्याकरता सरळ साधं सोपं उत्तर असं देतो की आज घडीला आमचे जे पोलीस कर्मचारी बांधव आहेत यांच्यावरती सुद्धा कामाचा एक प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ताण आहे. त्याच्यामुळं त्यांच्या सुद्धा काही अडचणी आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचे कामाचे तास काही नक्की नाहीयेत. उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचा पगार हा अन्य खाजगी क्षेत्रातल्या कुठल्याही किंवा सरकारी क्षेत्रातल्या अन्य कर्मचाऱ्यापेक्षा कमी आहे. त्यांना ऑन ड्युटी किंवा उभं राहून काम करण्याचं जे काही आहे ते कर्तव्य जरा जास्त वेळ बजावावं लागतं. अनेक त्यांचे प्रश्न आहेत. पण त्या सगळे असताना सुद्धा आज आपण बघतो, आपल्या प्रेक्षकांना माहितीये की पोलीस भरती करता लाखो तरुण आणि तरुणी हे त्या भरती केंद्रावरती जात असतात. हे का बरं दिसतंय तर आजही त्या वर्दीचा जो मान आहे, तो मान, त्याचा जो सन्मान आहे, त्याची महाराष्ट्रामधल्या सगळ्या तरुण तरुणींना भुरळ पडते. अगदी म्हणजे वारुंजीकर सर, कुठेतरी आपल्याला पोलीस हा घटक दुर्लक्षित, म्हणजे सगळ्या समाजाची रक्षा करणारा पोलीस दुर्लक्षित आहे का, हा सुद्धा एक चर्चेचा विषय आहे. कारण त्यांची लाईफस्टाईल असेल, त्यांच्या कामाच्या वेळा असतील,
त्यांचं डाएट असेल, या सगळ्यामध्ये पोलिसांच्याकडे लक्ष देणं सरकारची जबाबदारी आहे. वरिष्ठांकडून त्यांना कितपत सहकार्य होतं हे सुद्धा बघायचं आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईच्या सुजाता पाटील आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. सुजाता मॅडम, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. वारंवार या घटना घडताना दिसत आहेत. खरंच लोकांना कायद्याचा धाक राहिला नाहीये का, हा प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय. न्यूज 18 लोकमत ही वृत्तमालिका सकाळपासून चालवतीये, कारण पोलिसांचा आवाज सगळ्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा साठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना जी घडलेली आहे मुंबईतली किंवा अंबरनाथ मधली किंवा राज्यामधल्या, एक पोलीस अधिकारी म्हणून काय वाटतंय तुम्हाला, हे कशामुळे होतंय? लोकांच्या मधलं भीती संपत चालली असं वाटतंय का गुंड प्रवृत्तीचे लोकच अशा प्रकारचं धाडस करतायत असं वाटतंय? हो, सर्वांना आपण मला कनेक्ट केल्याबद्दल थँक्यू आणि मी आभारी आहे. ऍक्च्युली भीती कमी करून घेणं किंवा स्वतःला भीती नाही किंवा आपण काहीतरी वेगळं असं दाखवणं, तर हा एक थोडासा तारतम्य आहे की आम्ही या कोरोनासारख्या महामारीमध्ये रस्त्यावर उभं राहून काम करत आहोत. आम्ही बरेच आमचे बांधव शहीद झालेले आहेत. त्याची जाणीव जनतेने ठेवावी, कारण आज आम्हाला श्रद्धांजल्या वाहून वाहून आमचं म्हणजे अक्षरशः डोळ्यातले अश्रू आमचे असे आटलेले आहेत. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही या महामारीमध्ये सकाळी आमचं घर सोडतो, आम्हाला गरम पाणी प्या आणि मास्क लावा आणि सॅनिटायझिंग करा हा वेळही नसतो. तर अशा वेळेला आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम करत असताना थोडंफार काहीतरी तारतम्य ठेवून जनतेने थोडा रिस्पेक्ट केला. आणि रिस्पेक्ट 99% लोक करतात. आणि अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा 1% लोक आपल्याला थोडंफार हे असं सहकार्य करत नाहीयेत. आणि हे मारतोड करणं किंवा मारसोड करणं किंवा अंगावर धावून जाणं किंवा तो वर्दीमध्ये असल्यामुळे त्याच्या लिमिटेशन आहेत किंवा त्याच्या मर्यादा आहेत त्या अधिकाऱ्याच्या कर्मचाऱ्याच्या, म्हणून तो हात उगारू शकत नाही, म्हणून त्याला पब्लिकमध्ये मारून काहीतरी असं विपर्यास करणं हे फार चुकीची गोष्ट आहे. तर मी जनतेला आव्हान करू इच्छिते की एक पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी जेव्हा रस्त्यावर उभा आहे किंवा त्याचं कर्तव्य करत आहे, शासनाची जबाबदारी आणि तो कर्तव्य करत आहे म्हणजे तुमची सिक्युरिटी आणि सुरक्षा आम्ही बघत असतो. बरोबर. याची जाणीव ठेवून त्याला सहकार्य करून त्याला जेवढं काही मदत करता येईल. आणि हे त्याच्याकडून एखादी चूक झाली किंवा माझ्याकडून जरी चूक झाली कर्तव्यावर असताना, होऊ शकते, आम्ही मनुष्य प्राणी आहोत, एखादा काही चूक झाली तर वरिष्ठ लेवल आमचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे तुम्ही लिखित तक्रार करू शकता, तुम्ही पोलीस स्टेशन तक्रार करू शकता. तुम्ही अशा प्रकारचं कितपत योग्य आहे. आणि त्यावेळेला जर एखादा जीव गेला तर म्हणजे एखादा जीवितहानी होऊ शकते. एखाद्याच्या आमच्या कर्मचारी जो 50 वर्षाचा आहे, 45 वर्षाचा आहे, शुगर असते, बीपी असतो, त्यांना काही त्रास असेल किंवा एखादा बायपास झाला असेल किंवा तो कर्तव्य करत असेल, त्याला व्याधी नाही असं कसं समजू शकता की त्याला जर एखादी व्याधी असेल आणि तो पटकन त्याचा म्हणजे जीव गेला तर तुम्ही त्याचं काय तुम्ही भरून देऊ शकता, त्याचं कुटुंब म्हणजे अगदी. सुजाता मॅडम, दुसरा एक तुम्हाला थांबून थोडंसं एक प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 12-12, 14-14 तास राज्यभरातला पोलीस रस्त्यावर उभा राहून काम करतोय. कोरोना असू देत, गणपती, कोणतेही सणवार असू देत, दहीहंडी असू देत, सगळ्या परिस्थितीमध्ये, निवडणुका आल्या तर दिवस रात्र काम करत असतात. या अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांचं मनोबल खच्चीकरण मनोबलाचं होतंय का? नाही, खच्चीकरण होणं किंवा आम्हाला बघितल्यावर ते फार वाईट वाटलं, कारण खच्चीकरण तर नाही, आमचं शासन आमच्या बरोबर आहे, आमचे वरिष्ठ आमच्या सोबत आहेत आणि खच्चीकरण तर होऊ देणार नाही. आणि आम्ही आता म्हणजे आम्ही सुद्धा म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने असतो किंवा आमच्या अधिकाऱ्यांच्या बाजूनी म्हणजे उभं राहतो किंवा अन्यायाला म्हणजे वाताही फुटलीच पाहिजे. कायदेशीर तक्रारी आम्ही होतात आणि आता गुन्हा वगैरे पण नोंद झालेला आहे. थोडंसं मनोबल म्हणजे आता प्रत्येकाची मानसिकता असते पा, थोडंसं वाटतं ना की असं काही प्रकार होतात, निंदनीय प्रकार होतात, लज्जास्पद प्रकार होतात आणि मग काही लोक कॉमेंट्स करतात फेसबुकवर वगैरे, बरेच लोक हे असे ते तसे. पोलिसांना म्हणजे बराच वेळ लोक पोलिसांना वाईट कॉमेंट करण्यामध्ये वाया घालवतात. तो त्यांनी न घालवता स्वतःच आपल्या देशाची जबाबदारी घेऊन, समाजाची जबाबदारी घेऊन, सामाजिक बांधिलकी बाळगून त्या पोलिसांच्यावर यंत्रणांच्यावर वाईट कॉमेंट्स करण्यापेक्षा समाजाचं भलं कसं होईल याच्याकडे लोकांनी लक्ष द्यावं. अगदी समाज म्हणून प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे, ते प्रत्येकानं पार पाडलं पाहिजे. आपण बघतोय सुजाता पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईच्या आपल्या सोबत आहेत, त्याचबरोबर कायदेतज्ञ उदय वारुंजीकर सुद्धा आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत अशी चर्चा सुरू ठेवणार आहोत आणि या विषयावर ब्रेक नंतर सुद्धा चर्चा करणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर या विषयात कार्यक्रमामध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत. आपण बघतोय या सगळ्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलीस असतील किंवा राज्यभरातल्या पोलिसांवर वारंवार हल्ले होताना दिसते, त्यावरच आपण चर्चा करतोय. यामध्ये अंबरनाथमध्ये सुद्धा अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना घडली आहे. बाळू चव्हाण या पोलिसावर 4 सराईत गुन्हेगारांनी तलवारीनं प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे. अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर गजबजलेल्या वर्दळीच्या ठिकाणी आणि अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या 50 मीटरच्या अंतरावर हा हल्ला होत असताना अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतलेली आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. आणि या सगळ्यामध्ये या पोलिसाच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले बाळू चव्हाण या पोलीस कर्मचाऱ्यांवर काल अंबरनाथ पोलीस स्थानकापासून 50 मीटरच्या अंतरावर 4 गुंडांनी तलवारीनं हल्ला केला होता. सध्या ते उल्हासनगरच्या एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत बरी आहे अशी माहिती त्यांच्या परिवाराकडून मिळतं. हा सगळा परिवार आहे त्यांचा रात्रभरापासून या ठिकाणी बसलेला आहे. कारण बाळू चव्हाण हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी पोलीस खात्यामध्ये असूनसुद्धा अनेक क्रीडा संदर्भातले पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्यामध्ये भालाफेक असेल, रनिंग असेल, असे विविध प्रकारच्या खेळामध्ये त्यांनी नाविन्य मिळवलेलं आहे. आणि एक होतकरू असे पोलीस कर्मचारी आहेत. जीवाची पर्वा न करता जे 4 गुंड होते रक्ताने माखलेले त्यांना अडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र नशेच्या भरात या 4 गुंडांनी बाळू चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यांचा मुलगा आपल्यासोबत आहे. काय त्यांची परिस्थिती आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. काय बाबांची सध्या परिस्थिती आहे? डॉक्टरने सांगितलं कोणाला भेटू नका देऊ, आराम. आणि त्यांना स्टिचेस पडलेत मागं, डोळा थोडक्यात वाचलाय, इथं लागलंय, पोटाला पण लागलंय जरा, आणि पाठी भरपूर वार केले. तर त्यांची परिस्थिती स्थिर आहे. जास्त काही झालेलं नाही आहे. फक्त हात त्यांचा हलतो पण फिंगर मूवमेंट होत नाही. अभी ज़्यादा बोल भी नहीं पा रहे हैं, मतलब आराम से हैं. ज़्यादा बोलने के लिए भी मना किया डॉक्टर लोगों ने कि बाबा जितना रेस्ट करेंगे उतना अच्छा है उनकी सेहत के लिए. और सर पे जो लगा है थोड़ा सा हल्का सा ये ब्लड का थोड़ा सा इशू है, वो भी ठीक हो जाएगा गोली देने से, डॉक्टर ने बोला है. और ज़्यादा अगर उनसे जाकर के मिलेंगे या बातचीत करेंगे तो उनको थोड़ा सा तकलीफ होगा. ये समय उनका रेस्ट करने का है. पोलीस खात्यामध्ये असूनसुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी त्यांनी केलेली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पोलिसांवर जर अशा प्रकारचे हल्ले होत असतील तर ते कुठेतरी गांभीर्याने घेतले पाहिजेत आणि पोलीस प्रशासनाने देखील यावर गांभीर्याने विचार करायला हवा. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, उल्हासनगर. आपण बघितलं की समाजासाठी दिवसरात्र कष्ट घेणारे पोलीस आणि त्यांच्यावर अशा प्रकारची वेळ आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था असते हे आपण या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांच्या अंबरनाथमधल्या पोलिसाच्या कुटुंबियांकडून हे ऐकून. उदय वारुंजीकर सर आहेत. वारुंजीकर, आपण मगाशी बोलत होतो की 353चा गैरवापर पण होताना दिसतो. या सगळ्यामध्ये 2 बाजू आपल्याला बघाव्या लागतील. तुम्ही पण मगाशी उल्लेख केला की याचा गैरवापर सुद्धा होताना दिसतोय. सरकारी कामात अडथळा आणला म्हणून कायदेशीर तरतूद असताना अधिकारी असतील किंवा सरकारी कर्मचारी असतील यांच्याकडून त्याचा दुरुपयोग पण होताना दिसतोय. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा कुठेतरी काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा जर अशा प्रकारे नागरिकांच्या बाबतीमध्ये घडत असेल किंवा नागरिकांच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने अधिकारी वागत असतील तर कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. की वर्दीला हात घालणं म्हणा किंवा त्यांना मारहाण करणं, ग्रुप करून त्यांना मारहाण करणं, महिलांना पुढे करून, महिलांची ढाल करून अशा प्रकारे पोलिसांवर हात उचलणं हे कितपत योग्य आहे, त्याबद्दल काय सांगाल सर? सगळ्यात पहिल्यांदा की या प्रकारचा हा जो ट्रॅफिक पोलीसच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे त्या महिलेच्या समोर काय पर्याय उपलब्ध आहेत याचा आपल्या प्रेक्षकांना माहिती करून दिली पाहिजे. म्हणजे त्यातून त्यांना लगेच आपल्या प्रेक्षकांना उत्तर मिळेल. बरोबर. काय करू शकली असती ही महिला? तर ही महिला लेखी तक्रार करू शकली असती. परंतु कदाचित लोकांचा लेखी तक्रारीवरचा विश्वास जरा कमी झालेला आहे म्हणून त्या महिलेनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला असावा अशी शक्यता असू शकते. बरोबर. ही महिला ह्युमन राईट कमिशन कडे जाऊ शकली असती. म्हणजे मानवी अधिकारांचा जो आयोग आहे, मानवी हक्क आयोग, तिथं मानवी हक्क आयोग कुठं आला तर जे छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबईला आहे त्या ठिकाणी या ह्युमन राईट्स ऍक्टच्या कायद्याअंतर्गत स्थापन झालेला राज्य पातळीवरचा हा आयोग आहे. त्यांच्याकडे तपासाचे देखील अधिकार आहेत, त्यांच्याकडे कारवाई करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्याकडे अन्य बरेचसे सुपरविजनचे अधिकार आहेत. ते करू शकले असते. आपण गृहीत धरूया की याच्यापेक्षा वेगळे काय पर्याय हे पण आपल्या प्रेक्षकांना माहिती पाहिजे. तर एखाद्या पोलीस अधिकारी व्यक्ती असेल ती जर का चुकीच्या पद्धतीनं वागत असेल, ज्याला कदाचित आपण पोलिसांचं दमन म्हणू शकतो, पोलिसांच्या अधिकारांचा गैरवापर म्हणू शकतो, ज्याला इंग्रजीमध्ये पोलीस अॅट्रॉसिटी असं म्हटलं जातं, असं जर काही घडत असेल तर त्या बाबतीमध्ये पोलिसांनी स्थापन केलेली एक अंतर्गत रचना आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पंजाब मधल्या एका प्रकरणाच्या आधारावरती महाराष्ट्र राज्य सरकारनी
पोलिसांच्या विरोधात तक्रारींची दखल घेऊन काम करण्यासाठी एक प्राधिकरण स्थापित केलेलं आहे. त्या प्राधिकरणाकडे तपास करण्याचे पण अधिकार आहेत. त्यामुळे या महिलेला पोलिसांच्या या अशा प्राधिकरणाकडे जाणं देखील शक्य झालं असतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काही घडलेलं होतं याचं जे काही त्यांनी रेकॉर्डिंग केलेलं होतं ते रेकॉर्डिंग पुरावा म्हणून सादर करून माननीय उच्च न्यायालयामध्ये जर का सादर केलं असतं तर कदाचित लवकरात लवकर न्याय सुद्धा मिळू शकला असता. परंतु हे सगळं करण्यामध्ये जो जाणारा वेळ, पैसा, श्रम आहे तो सगळं बघितल्यानंतर कदाचित या महिलेनं तात्काळ न्याय द्यायला पाहिजे म्हणून कायदा हातात घेतलेला असावा अशी शक्यता असू शकते. आताच्या घडीला कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे हे सांगणं शक्य नाही. कारण आताच्या घडीला जे आपण क्लिप आपल्या प्रेक्षकांना दाखवतो त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच मटेरियल नाहीये. त्याच्यामुळं आताच्या घडीला आपण जो प्रश्न विचारलेला होता त्याच्याकडे परत येऊया. किंवा हे जर असं घडत असेल तर याला उपाय काय आणि हे जर वारंवार घडतंय याच्याकरता काय करायला पाहिजे पोलिसांच्या बाजूने सुद्धा. खूप वेळा आपल्या लक्षात येतं की पोलिसांना अशा प्रकारचं परिस्थिती जी काय आहे ती नियंत्रणात आणण्याकरताचं मार्गदर्शनच होत नसतं. पोलिसांच्या सर्वसाधारणतः जी कामं असतात त्या कामामध्ये हे काम नाहीच आहे. बरोबर. म्हणजे समुपदेशन असेल किंवा ती सिच्युएशन हँडल करणं असेल त्याच्यामध्ये योग्य प्रकारचा तडजोड करण्याच्या बाबतीतला मुद्दा असेल हे असं नाहीये. हे त्यांना शिकवलं जात नाही. हे त्यांच्या कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये नसतं. कितीतरी वेळा लक्षात येतं की इंग्रजी बोलणाऱ्या व्यक्तीबरोबर आमचे पोलीस बांधव किंवा पोलीस महिला योग्य प्रकारे त्यांना उत्तर सुद्धा देऊ शकत नाहीत. अशा प्रकारचं सुद्धा किती वेळा बघायला मिळतं. त्याच्यामुळं पोलिसांच्या कडच्या जे काही ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा एक विषय असू शकतो की अशा प्रकारची परिस्थिती कशी हँडल करायला पाहिजे. दुसरीकडे जर बघितलं तर घटना घडल्यानंतर म्हणजे जे क्लिप आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतायत त्याच्यामध्ये घटना घडत असताना सुद्धा बाजूला असणारे पोलीस अंमलदार कुणीही त्या पीडित व्यक्तीच्या म्हणजे ज्याला मारहाण होती अशा पोलिसाला मदत करायला येत नव्हते. हे काय बरं सांगताय? हे असं सांगतं की याचा अर्थ तुझी दुसरी जी व्यक्ती आहे ती दुसरी व्यक्ती अप्रत्यक्षरित्या या महिलेला मदत करत होती. बरोबर. म्हणून याच्यावरती सुद्धा विचार व्हायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी की आजूबाजूला जे आपल्या क्लिपमध्ये जे दिसतंय की आजूबाजूला किमान एक 50 नागरिक आहेत. त्या 50 नागरिकांमध्ये अनेक महिला सुद्धा दिसत आहेत. परंतु याच्यात कुणीच हस्तक्षेप केला नाही. किंबहुना रेकॉर्ड करण्याची एक चढाओढ त्या ठिकाणी दिसत होती की तो मोबाईल घ्या आणि मोबाईलमध्ये रेकॉर्ड करा. जसं या बाजूने रेकॉर्डिंग होतं तसं त्या बाजूनी पण रेकॉर्ड होताना दिसतंय. मग हे जे सगळं चाललेलं आहे हे कितपत योग्य आहे? आणि मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की जे 353 जे कलम आपण म्हणतोय या 353 कलमापेक्षा अजून गंभीर अशा प्रकारच्या कलमाची गरज आहे का? मला असं वाटतं की महाराष्ट्रात घडणाऱ्या ज्या वारंवार घटना आहेत याचा विचार करता आता त्याची गरज आहे. आपल्या प्रेक्षकांना थोडंसं अजून 1 मिनिटभर सविस्तर सांगतो. आपल्याकडं आपण बघतो की गेल्या सुमारे 10 वर्षभरामध्ये रुग्ण सेवा करणाऱ्या डॉक्टरांवरती आणि त्यांच्या कार्यस्थळावरती हल्ले होण्याचे प्रकरण वाढलेली दिसतात. आणि म्हणून मग काय झालं की डॉक्टरांची जी लॉबी आहे त्यानं दबाव आणला आणि त्या ठिकाणी कायदा पारित करण्यात आला जेणेकरून जर डॉक्टर किंवा इस्पितळ किंवा त्यांची जी काही क्लिनिक आहे याच्यावरती जर का हल्ला केला त्याचं नुकसान कुणी केलं असेल तर त्या बाबतीमध्ये गंभीर दखल घेतली जाते आणि ते नुकसान सुद्धा भरून देण्याची तरतूद करण्यात आली. आपण अगदी. आणि वारुंजीकर सर खरंच तशा प्रकारचा कायदा करणं आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये पण तशा प्रकारचा कायदा असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सुजाता पाटील यांच्याकडे जाऊया. सुजाता पाटील मॅडम, आपण बघितलं की वारुंजीकर सरांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की अशा प्रकारे जर सिच्युएशन आली तर ती हँडल कशी करायची या बाबतीत पोलिसांना प्रशिक्षण दिलं गेलं जात नाही किंवा त्यांच्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा हा भाग नसतो किंवा वेळोवेळी समुपदेशन सुद्धा केलं जात नाही. तर खरंच आधुनिकीकरण करण्याची गरज आता निर्माण झाली, ट्रेनिंग असेल किंवा एकंदरीत सिच्युएशन हँडल करण्याचे जे प्रशिक्षण दिलं जातं त्यामध्ये. सॉरी, कारण मला थोडं समजलं नाही, थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता. मला समजेल का? नाही, वारुंजीकर सरांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच वेळेला अशा प्रकारची सिच्युएशन आली की पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये हा भागच नाही, अशी सिच्युएशन आली तर कशी हँडल करायची, किंवा आता आधुनिकीकरण करण्याची प्रशिक्षणामध्ये असेल किंवा पोलिसांना वेळोवेळी समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे का? काय वाटतंय तुम्हाला एक अधिकारी म्हणून?
कोणत्या परिस्थितीमध्ये मला समजलं नाही. आता जी परिस्थिती अशा प्रकारे एखाद्या महिलेनं पोलिसांवर अचानक हल्ला चढवला किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये एखाद्या टोळक्यानं हल्ला चढवला तर तरी परिस्थिती हँडल करण्यासाठी काही प्रशिक्षणामध्ये काय तरतुदी करण्यात आलेल्या आहेत का? नाही, प्रशिक्षण आम्हाला पूर्ण चांगल्या प्रकारे दिलं जातं आणि आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केली जातात ऑनलाईन आणि वेगवेगळ्या म्हणजे ट्रेनिंग सेंटरलाही पाठवलं जातं आणि त्यासाठी म्हणजे महिलेने हल्ला वगैरे चढवला तर कंट्रोल आमचं जे कंट्रोल रूम आहे ठिकाणी एखादा कॉल केला की लगेच मदत येऊ शकते. आता ट्रॅफिक पोलिसांच्यावर आला तर सिटी पोलीस म्हणजे रस्त्यावर हा 100 नंबर आम्ही जर डायल केला तर आम्हाला त्वरित मदत मिळू शकते. पण हे अचानकच होणं असं तर हल्ला करायचाच असला पब्लिकली हा माझा मुद्दा आहे आणि अगदी काय शस्त्रबळ वगैरे वापरण्याची आवश्यकता पण नसते. पण हे आतंमी बाळगून लोकांनी जनतेने आम्हाला सहकार्य करावं आणि अशा प्रकारे हल्ले करून जे काही सौजन्याने वागण्याचं जे आम्हाला प्रशिक्षण दिलं जातं ते आम्ही सौजन्यता बाळगत असतो. म्हणजे तो शिपाई किंवा कोणी पोलीस अधिकारी मारू शकत नाही असं नाही पण मारणं कितपत योग्य आहे त्यांनी काय घेतला म्हणून आधी घेणं योग्य आहे का? आमच्या पोलिसांनी त्याला मारणं हे कितपत योग्य आहे? योग्य नाहीच आहे. त्यासाठी यंत्रणा आहे आणि प्रशासन आहे तर तिथे दबाव घेतली पाहिजे आणि आमच्याबद्दल अगदी पोलिसांची पण एखादी गोष्ट चुकली तर कायदेशीर पद्धतीनं त्यावर तक्रार करता येऊ शकते. अशा प्रकारे मारहाण करणं अतिशय चुकीचं आहे. आपण बघितलं सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबईच्या सुजाता पाटील आपल्यासोबत होत्या आणि कायदेतज्ञ उदय वारुंजीकर सुद्धा आपल्यासोबत होते. उदय सर आणि सुजाता मॅडम तुम्हा दोघांचेही धन्यवाद. तुम्ही या विषयावर बोललात, न्यूज 18 लोकमतसाठी वेळ दिलात त्याबद्दल. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. पंढरपूरमधून सुद्धा अशाच प्रकारची एक बातमी येते. गाडी अडवल्यानं चिडून सेवानिवृत्त महिला पोलीस इन्स्पेक्टरनंच वाहतूक नियमांचं काम करणाऱ्या एका महिला पोलिसाला जखमी केले आणि दुसऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या गणवेशावर असलेली नेमप्लेट तोडून दातानं चावा घेतलाय. ही घटना इथल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाजवळ घडली आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त पोलीस इन्स्पेक्टरसह गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सोनाली इंगोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आपण बघितलं कशा पद्धतीनं पोलिसांवर वारंवार हल्ले होताना दिसतायत. पोलिसांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाज जी बघ्याची भूमिका घेणार आहे त्यांचं सुद्धा एक कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या घटनांमध्ये त्यांनी हस्तक्षेप करायला हवा. दिवस रात्र मेहनत करणारे तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा असणारा पोलीस ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीकडून मार खात असतो, त्याला मारलं जात असतं, त्यावेळेला आपण बघ्याची भूमिका कशी घेऊ शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमत सकाळपासून ही वृत्त मालिका लावून धरलेली आहे. पोलिसांचा आवाज समाजापर्यंत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमत करतंय. पोलिसांना न्याय मिळेपर्यंत ही वृत्तमालिका आणि या सगळ्याचा पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करत राहणार आहे. या विशेष कार्यक्रमात इथं थांबूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.